मंडळी, आपल्या महाराष्ट्राला एक संवेदनशील असे कृषी मंत्री हवे आहेत, जे शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालतील, वारंवार मीठ सोडणार नाही। कारण कृषी मंत्र्यांच्या शाब्दिक ओरखड्याने राज्यातला शेतकरी वारंवार घायाळ होतोय। ज्यांना शेतीतले ढेकळं कळत नाही, अशा कृषी मंत्र्यांकडून मदतीच्या हातांची शेतकऱ्यांना अपेक्षाच नाहीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले? आम्ही उभ्या पिकाचे पंचनामे करतोय, ढेकळांचे पंचनामे करायचे का? हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर किती उद्विग्नता, किती अरोगन्स आहे, तो किती राग आहे। आणि हा राग कसलाय? सतत पंचनामे करावे लागतायत याचा, की सतत मदत करावी लागते याचा? किती मदत केली तरी रडतात साले, ही जी व्यवस्थेची जुनी मानसिकता आहे ना, ती शेतकऱ्यांना चांगली माहिती आहे। कृषी मंत्र्यांनी सांगावं, राज्यातला कोणता शेतकरी त्यांना म्हणाला की आमच्या शेतातल्या काळ्या ढेकळांचे पंचनामे करा? मंत्री महोदयांना हे सांगायला हवं की खोटी कागदपत्र देऊन सरकारी घरं लाटणे एवढं सोपं नसतं हो। शेतकऱ्यांना सरकारी मदत पदरात पाडून घेणं, त्याला झगडावं लागतं इथल्या निबर कातडीच्या व्यवस्थेशी, निकषांच्या अडथळ्यांशी। तेव्हा कुठे त्याच्या पदरात सरकारी मदतीचे 4 पैसे पडत असतात। अजूनही हजारो शेतकरी वाट पाहत आहेत की कोणीतरी येईल आणि आपल्या बर्बादीचा पंचनामा करेल। आम्ही रोज त्या शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला दाखवतोय। यावर्षीचं संकट अभूतपूर्व आहे। जिवंत माणसांच्या हयातीत पडला नाही एवढा पाऊस मे मध्ये पडला। हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला। उभ्या पिकाचे पंचनामे करताय, हे सरकार उपकार करत नाहीये। नुकसान शेती पिकं, फळपिकं, बंधारे, रस्ते, घरं, पुलांचं सगळ्यांचं झालंय। तुम्हाला आडव्या पिकांचे पंचनामे करावे लागतील, उभ्याचे करावे लागतील। शेतीत भिजलेल्या शेती मालाचे पंचनामे करावे लागतील। धोधो पावसानं वाहून गेलेल्या ढेकळांचे सुद्धा पंचनामे करावे लागतील। मातीच राहिली नाही तर काय शेतकऱ्यांनी आभाळावर पेरायचं का? पंचनामे तुम्ही नाही तर मग कोण करणार आहे? पंचनामे झाले नाही तर मग मदत कशी मिळणार आहे? शिवाय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्यांची ही मालिका आता थांबवावी लागेल। बाद झालं। आजकाल भिकारी देखील 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो, हे वक्तव्य त्यांनी पहिल्यांदा केलं। शेतकरी कर्जमाफीचे पैसे लग्नासारख्या गोष्टीवर खर्च करतात हे असं म्हणत त्यांनी दुसरे वक्तव्य केलं। हे काय चाललंय? हे राज्याच्या कारभाराने लक्षात घ्यायला हवं। त्यामुळे आता सरकारी मदत नको, कृषी मंत्र्यांना आवरा असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, काळ सोकावता कामा नये, म्हणून आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि सांगायचं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे एकदा कळू द्या सरकारला आणि करूया त्याची चर्चा। आधी बघूया घडलंय।